राम राम कांबळे साहेब. साहेब, आपली पहिलीच भेट आहे. नाही, आम्ही तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनला भेटायला आलो. हा साहेब, कदाचित तुम्हाला सगळं माहिती असेल, आमच्याविषयी माहिती असेल तुम्हाला, पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आम्ही बाळासाहेब पाटील खंडेराजुरीकर. साहेब, व्यवसाय आहे आपला. व्यवसाय आहे दारूच्या हातभट्टीचा. हातभट्टीची दारू आणि दारूची हातभट्टी. हो साहेब, पश्चिम महाराष्ट्रात असं एक बी गाव शिल्लक राहिलं नाही की जिथं आपल्या हातभट्टीची दारू पोचत नाही. अहो साहेब, आता हा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायचा. अहो, त्याचंच प्लॅनिंग करत होतो तेव्हा गुरुजी सारख्या इंटेलेक्च्युअल माणसाची गाठ पडली. गुरुजी, अहो हे शंकर काशीनाथ जोशी म्हणजे गुरुजीच नव्ह का? हा, गुरु. पहिल्या भेटीतच गुरु मानलं साहेब आपण त्यांना. आता का म्हणान, असा पट्टीचा पिणारा आणि पिऊन छान डोसकं ताळ्यावर ठेवणारा माणूस पहिल्यांदाच बघितला जन्मात. अहो साहेब, आता मला हे सांगा, किती हप्ता घेणार ते सांगा की राव. काय कसले पैसे? अहो, उगीच ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय अर्थ आहे? काय हो गुरुजी? अहो सांगा की समजावून साहेबांना. अहो साहेब, दुसरे कोणत्या बोडक्याचे? आम्ही आमचा माल म्हणजे हातभट्टीची दारू जी तुमच्या जिल्ह्यात 1,00,000 लिटर पाठवू दररोजच्याला. आता तो फक्त अडवायचा नाही, त्या बदल्यात किती हप्ता घेणार हे सांगा की राव. अहो साहेब, हातभट्टीची दारू म्हणजे 100% प्युअर माल साहेब. 100% प्युअर माल. अहो, एकदा तोंडाला लागली की माणसं खुळी होतात बघा. अहो साहेब, आता आम्ही आमची सगळी व्यवस्था करू. रात्रीला तिथून गाड्या निघतील, 2 फारी येतो आणि संध्याकाळ पत्तूर गावागावात माल पोचल. हा, त्याची समधी व्यवस्था आम्ही करू. फक्त तुम्ही काय बी इंटरफेअर करायचं नाही. काय आता त्या बदल्यात किती हप्ता घेणार हे सांगा की राव. हा, आता तुम्ही म्हणत असाल की किती सांगायचं, काय सांगायचं, माल किती पाठवणार, तर तुमची शंका दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगून टाकतो. दर महिन्याला 1 तारखेला तुम्हाला 15,000 रुपये पोचत होतील. आणि तुम्ही म्हणत असाल तर ह्या महिन्याचा ॲडव्हान्स बी या महिन्याचा देऊन टाकतो. काय? नाही साहेब, अहो 100 रुपयासाठी लोक कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला साहेब, पावलो, अगदी भरून पावलो साहेब. आणि रात्रीची नशा उतरे पातूर. अहो, दुधाचा दुसरा टँकर इथं हजर. दुधाचे टँकर. अहो, असं काय करताय कांबळे साहेब? तुम्हाला माहित नाही? अहो, दारू सप्लाय करण्यासाठी दुधाच्या टँकर इतकी शेप गाडी दुसरी कोणची असणार? हा, कुणाला बी संशय याचं कारण नाही. आणि समजायलाच
तर ते काम तुम्ही करायचं. ते कसं करायचं, काय करायचं, ते सगळं प्लॅनिंग तुम्ही करायचं. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला 15,000 रुपये महिन्याला देऊ. आणि जसा आपला व्यवसाय, हातभट्टीचे दारू जितकी वाढल, बिझनेस वाढल, तसतशी तुम्हाला रक्कम पण वाढवून देऊ. बरं साहेब. आणि दुसरी गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो. अहो, हे आपले होम मिनिस्टर आहे ना, तुमचे सर्वा तर ते होम मिनिस्टर म्हणजे अण्णासाहेब राजे शिर्के. कोण आहेत ते? कोण आहेत माहिती आहे? अहो, पाहुणं आहे आपलं, पाहुणं. बहीण दिली साहेब त्यांना. हां, अहो, काही काम पडलं, काही अडचण आली, बस त्यांना एक फोन करायचा, त्यांच्या घरी जायचं, खायचं आणि त्यांना सांगून टाकलं की सगळं काम ओके, एकदम फत्ते. आणि तुमच्या माहितीसाठीच पुन्हा सांगतो साहेब, अहो 6 महिन्यात तुमचं प्रमोशन. SP व्हाल साहेब, SP. अहो साहेब, हा जर तुम्ही सौदा मान्य केला तर तुमचा बी फायदा आणि आमचा बी फायदा साहेब. नाही, तुम्हाला पटत असेल तर होय म्हणा, नाहीतर राम राम. नाही, गावाकडे लई कामं पडली आहेत साहेब, पण आमची इच्छा आहे की तुम्ही ते मान्य करावं साहेब. अहो साहेब, अशी संधी पुन्हा येत नाही. विचार करा साहेब, आणि 4 दिवसांना सांगा, काही हरकत नाही. तर साहेब, बरं, राम राम साहेब.